आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे शुक्रवार आणि गार्गीला विराला आज सुट्टी आहे. तर आज आम्ही मॉर्निंग वॉकला आलेलो आहोत त्यांना घेऊन. युजली आम्ही येत नाही फ्रायडेला मॉर्निंग वॉकला, परंतु आज दोघी उठलेले आहेत. हाय कर गार्गी. विरा हाय हाय. चला तर मग आता हां काय आहे? हॅलो. आणि आम्ही जस्ट आत्ता बाहेरून आलो, मॉर्निंग वॉकवरून आलो. तर आता 9 वाजलेले आहेत आणि गार्गीची आंघोळ वगैरे मी आता जस्ट आलो आणि लगेच तिला आंघोळ घालून घेतली. आता आमचं सगळं आवरून घेऊ. तर आज माझी मैत्रिणीची मुलगी येणार आहे 10:30 वाजता. तिचा मी क्लास घेते मॅथमॅटिक्सचा. तर कालही होता आणि आज देखील असणार आहे. तर तो 10:30 ते ऑनवर्ड्स असेल 2 तास किंवा 2.5 तास वगैरे मी घेईल. तर त्यानंतर मी पुन्हा मी त्याच्या आधीच मी घरातलं सगळी कामं आवरून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी क्लास घेईल. आणि त्यानंतर मग संध्याकाळचं काय प्लॅनिंग वगैरे आहे अजून काही डिसाईड नाही आहे. परंतु आज गार्गीला डान्स क्लास देखील नाही आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करेल आम्ही काय करणार आहोत. आणि आज मी विचार करते फ्रीज क्लीन करेल. परंतु ती मुलगी म्हणजे माझी मैत्रिणीची मुलगी तिचा क्लास झाल्यानंतरच मी मे बी फ्रीज देखील क्लीन करेन. आणि आज ग्रोसरी देखील आणावी लागणार आहे. मला सिटी सेंटरला जायचं चाललेलं आहे माझं. तर आता मी गार्गीला घेऊनच जाईन सिटी सेंटरला देखील. आणि माझा स्प्रेच खराब झाला आहे. मे बी स्प्रे होत नाही आहे त्याने. तर मी आता काय करते की हे जे माझं कापड आहे तर याच्यावरती हे ओतते जे माझं होममेड लिक्विड आहे ते आणि मग त्याने पुसून घेते सो दॅट एकूण एकच होईल.
आहे आणि फ्रीजरमध्ये पनीर वगैरे आहे, बाकी नाही काही. हॅलो, आणि माझा आत्ताच आराम आवरलेला आहे. मी थोडासा आराम केला. तुम्हाला माहितीच आहे मी एवढ्यामध्ये सारखंच म्हणजे थोडासा दुपारचा आराम करतेच. तर आराम वगैरे झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत 5:15. तर आम्ही निघालेलो आहोत सिटी सेंटरला, प्राजक्ता, मी आणि पूजा. तर गार्गी तर पूजाकडेच आहे दुपारपासून. तिथेच मॅगी वगैरे खाल्ली, डब्बा दिला होता तोही खाल्ला. म्हणजे जवळ 3-4 तास वगैरे त्यांनी, 4-5 तास असेल. मला वाटतं 12 वाजता वगैरे गेली होती. अजूनही तिच्याकडेच आहे. तर त्यामुळे डब्बाही खाल्ला तिने, मॅगी बनवली होती ती खाल्ली, अजूनही काही मँगो वगैरे तिने खाल्लेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत सिटी सेंटरला. आणि मी आणायला गेले होते 3 वाजता, नाही असं नाही, परंतु तिने पाठवलंच नाही. ते खेळत होत्या दोघी. तर म्हटलं इट्स ओके, चला खेळू द्यात त्यांना, मीही येते घरी जाऊन थोडा आराम करते. तर आता मी निघते. आता मी प्राजक्ताकडे जाते. तिला मी मेसेज केला होता आवरण्यासाठी, परंतु तिचं आवरलं की नाही माहिती नाही, कारण आम्हाला 5:30ला जायचं. 15 मिनटं आधी माझं आवरलेलं आहे आणि ती पूजा देखील रेडी आहे. चला तर मग निघूयात आपण सिटी सेंटरला ग्रोसरी शॉपिंगसाठी. ग्रोसरी म्हणजे जास्त काही ग्रोसरी घेत नाही. तुम्हालाही माहिती, मी जेवढ्या वस्तू मला आत्ता 2-3 दिवसात लागणार आहेत किंवा आठवड्याभरात लागणार आहेत तेवढ्याच वस्तू घेऊन ठेवते. आणि जास्त दिवस लागणाऱ्या वस्तू देखील घेऊन ठेवते, परंतु त्या ड्राय असतात, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे नसतात. चला. आणि आमची ग्रोसरी झालेली आहे घेऊन. तर आम्ही आता चाललेलो आहोत ज्यूस प्यायला. तर तुम्हाला मी दाखवते इथलं जवळचं ज्यूस शॉप. आणि इथे आहे उसाचा ज्यूस. आणि आम्ही 4 शुगर कॅन ज्यूस ऑर्डर केलेले आहेत. हॅलो. आणि आम्ही केलेला आहे उसाचा रस ऑर्डर. तर इथे जवळच आमच्या घराजवळ उसाचा रसाचं शॉप ओपन झालेला आहे. आणि अजूनही बाकीचे ज्यूस आहेत, परंतु उसाचा रस शक्यतो इथे भेटत नाही. काही काही ठिकाणी भेटतो, तर आम्हाला लांब जावं लागायचं. आणि आता आम्हाला इथे अवेलेबल होत आहे उसाचा ज्यूस. तर आम्ही घेणार आहोत. आणि उसाचा ज्यूस पिताना गावाकडची आठवण येते, सगळ्यांनाच येते. इकडे आपल्या गावी जसे औसाचे रस वगैरे भेटतात तसे इकडे नाही भेटत. इकडे ते त्याच्यामध्ये जिंजर वगैरे टाकून देतात, आलं वगैरे टाकून. बघूया आता हे कसं देतात, कारण मी इथे फर्स्ट टाइमच आली. इट्स यम्मी. गार्गी यम्मी आहे. थोडंसं राहिले मम्मा. काय नाही. तुला आईस्क्रीम नको? काय हेड दुखतोय ना. हां, हेड पेन करतोय. आणि यानंतर मी आले होते घरी. प्राजक्ता आणि पूजा वगैरे वीर गार्गीला घेऊन गेल्या होत्या तिथनंच पार्कमध्ये खेळण्यासाठी. आणि मला बनवायची होती भाजी. मला उशीर झाला होता, कारण माझे मिस्टर लवकर येतात आणि दिवसभरही ते 12 वाजता जेवतात, त्यानंतर काही खात नाहीत. तर मला असं वाटतं की त्यांना आल्यावर जेवायला दिलं पाहिजे लगेच, तरी मला आज उशीर झाला.
तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे. म्हणजे मी भाज्या कुकरला लावलेल्या आहेत आणि आता मला कांदा लागणार. तर मी 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 लसणाची कांडी, एवढाच आलं घेतलेलं आहे. 2 इंच आलं असेल हे. आणि अर्ध बीटरूट मी चिरून घेतलेलं आहे. हे मिक्सरला बारीक करून घालेन आणि अर्ध मी कुकरमध्ये घातलेलं आहे. आणि जेवढं तुम्ही बीटरूट खाल तेवढं खूप चांगलं आहे तुमच्या शरीरासाठी देखील. आणि तुमच्याकडे जेवढे घरामध्ये भाज्या असतील ज्या पावभाजीला तुम्ही घालू शकता, मुलांना ज्या आवडत नाही तर तुम्ही त्या कुकरमध्ये शिजवू शकता आणि पावभाजीमध्ये घालून देऊ शकता मुलांना, ज्या की हेल्दी असतात. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी सिटी सेंटरवरून काय काय सामान आणले आणि मला ते ठेवायचे देखील. तर त्या निमित्ताने ठेवूनही होईल आणि तोपर्यंत माझं कुकर देखील होतंय. तर मी तुम्हाला सांगते मी काय काय आणलंय. तर हे आहे 35 रुपयाचं आणले असेल मी लॉंग बीन्स. खूप महाग होते आज ऍक्च्युली, असं नाही की स्वस्त होते, परंतु ठीक आहे तुम्हाला लागतात तर खाल्ली पाहिजे हिरव्या भाज्या. आणि हे फ्रोझनचे मटार आहेत तुम्ही पाहू शकता. तर हे मी 2 पॅकेट आणलेले आहेत. ऑफरमध्ये होते 90 रुपयांचे असतील हे 2 पॅकेट. असं अजून एक पॅकेट आहे. इथे आहे ब्रोकली आणि ब्रोकली खूप स्वस्त होती. तर ब्रोकली होती 130 रुपयांची 1 किलो. तर मग मी 2 आणलेले आहेत असे ब्रोकलीचे पॅकेट्स. आणि ते कॉलीफ्लॉवर होता, परंतु कॉलीफ्लॉवर महाग होता, 160ला वगैरे होता 1 किलो. तर मी अर्धा किलो आणला होता, पण तो मी काही माझ्या पावभाजीमध्ये घातला आणि एवढंच राहिलं. तर याची एक भाजी होईल याच्यामध्ये ऑनियन, टोमॅटो आणि पोटॅटो घालून. इथे आहे आलं. तर हे इंडियन आलं आहे, तुम्ही पाहू शकता इंडियन आलं आहे हे. आणि हे 2 दिरामचं आहे. 7 दिरामला किलो होतं, म्हणजे 150 रुपये किलो आहे हे. तर मी 40-50 रुपयांचं आणलेलं आहे. लागतंच आलं घरामध्ये, पण तरी आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी जास्त आलं वापरत नाही. म्हणजे मी चहाला तर आता बंदच केलेलं आहे आलं, कारण उन्हाळ्यामुळे असं त्रास होतो तर नको वाटतं. आणि इथे बनाना आणलेले आहेत. तर हे बनाना म्हणजे आपले केळी आहेत. तर हे 90 रुपये किलो होती. तर मी 4 घेऊन आली. जे काय होईल ते होईल. मग 70 रुपयाचे असतील तरी हे 4. आणि इथे आहे टोमॅटो. तर टोमॅटो फक्त 45 रुपये किलो होते, म्हणजे 2 दिरामला किलो होते 45 रुपये. तर मी 1.5 किलो आणलेले आहेत टोमॅटो, कारण टोमॅटोची चटणी होते एखाद दिवशी डब्याला वगैरे बरे पडतात. आणि ते शेवग्याची शेंग आहे. मागच्या वेळेला शेवग्याची शेंग आणली होती मी, पण त्याची भाजी काही एवढी खास लागली नाही मला, त्यामुळे मला हे इंडियन दिसले, म्हणजे इंडियन शेवग्याच्या शेंगा दिसल्या. तर मी 2 घेऊन आले आणि ह्या फक्त 20 रुपयाच्या 2 आहेत. इथे सफरचंद आहेत. तर सफरचंद देखील 130 रुपये किलो होते आणि मी आणलेले आहेत 1 किलो सफरचंद. गाडीला डब्यात लागतात, आम्हालाही लागतात कधी कधी. आणि 40 रुपये किलो होती काकडी. तर 2 किलो काकडी आणली आहे मी 80 रुपयाची. आणि 40 रुपयेच किलो होते माझे ऑरेंजेस. तर मग मी एवढे आणले. तर ते 4 किलो आहेत ऑरेंजेस. आणि ऑरेंजचा ज्यूस आम्ही सगळेच पितो, त्यामुळे आम्हाला खूप सारे ऑरेंजेस लागतात. आणि फ्रेश ज्यूस कधीही चांगला. बाहेरचा ज्यूस प्यायला जातो त्यात मिक्सही असतं आणि तेवढ्याच पैशात तुम्ही तुमच्या फॅमिली पूर्ण, म्हणजे एका ज्यूसच्या पैशामध्ये तुम्ही पूर्ण फॅमिलीसाठी ज्यूस बनवू शकता आणि तोही ताजा. तर त्यामुळे मग मी प्रिफर करते की मी नेहमी ऑरेंजेस विकत आणेन आणि त्याचा ज्यूस घरी बनवेन. आणि माझ्याकडे ज्यूसर देखील आहे जो की गार्गी सुद्धा मला बनवून देते कधी कधी ज्यूस. त्यामुळे खूप छान वाटतं की चला ती बनवते, आपल्यालाही देते. कधी आपल्याला कंटाळा आलेला असेल तर. चला तर मी आवरून घेते, तोपर्यंत कुकर देखील होईल.
थोडंसं